अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करीता चारी पुरुषात येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेलं। कथाध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी। चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते। चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न इति दुर्देशाहुनी। शरीर भोगी कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पासारात फसले ऐसे आले कित्येक। भक्तांतरी जे जे इच्छिती तेथे यती राजपूर्वी ती दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू। जे कनिंदक कुटिलता शास्ते केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीताती। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जणांसी ढोंगी याच्या नादी लागला। हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते होवस तसे। ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख। एका भक्ताचे या घरी पातली समर्थांची स्वारी ते हे दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शनेच्छू जनसंख्यात पातले ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली। दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वांचे हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिटी तयांते। कोणी नवसाती करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी। स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती। मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवेकरी संन्याशांपुढल्या नाना परिवस्तू नेऊ लागले। समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चाळासी तेथून या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्याचे। जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडवया कुस्थित जना अवतरले यतिवर्या। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा। श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञातमच्छेदक भास्करा पूर्णसाक्षी परत्परा भक्ता खरा सदयतु। अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले। वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोरथोर। तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचारेसा पातला। दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोरथोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती। कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत। कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी। आपली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि तयांसी निश्चय मानसी असो द्या। ऐसे ऐकून उत्तर संतोषाला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली। नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया। तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते। अक्कलकोटीचे द्रुपती स्वामीचरणी ज्यांची भक्ती राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा। ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरांतून स्वामींसी कैसे नेऊ आपण। प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्तिठोर कार्य आपण साधावे। करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिडली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले। स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा। ऐशियाने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी। मग लढविली एक युक्ती एकांत गाठुनी चोळप्पाप्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या। जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते। द्रव्येन सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल। चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे। तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल। ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर। राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा ऐकूत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा। श्रीरस्तु शुभम भवतु।
अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कुणी समर्थ बोलती हसुनी मल्हारावाचे मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त हाही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकल जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यांत घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यांतून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत ते केले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परिमल्हाराव नृपती प्रयत्न आरंभित पुरती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वाचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभम भवतु.